जळगाव रेल्वे घटनेच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. रेल्वे अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 10 प्रवासी जखमी. अफवेमुळे पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून रुळावर उड्या घेतल्या. पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी औषध फवारणी. बदलत्या हवामानामुळे फूल शेतीवर परिणाम. अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढला. थंडीच्या बचावासाठी शेकोट्यांचा आधार. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-पॉस यंत्रणेचा वापर आणि केवायसीची प्रक्रिया अनिवार्य. शिधापत्रिकाधारकांनी केवायसीची प्रक्रिया करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या बोदवडमधील तहसीलदार नितीन कुमार देवरेंचं निलंबन. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती. बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखला दिल्याचा देवरेंवर ठपका. करमाळा तालुक्यामधल्या उंदरगावमध्ये वृक्षदिंडीचं आयोजन. 7 दिवसीय ग्रामस्वच्छता शिबिरानिमित्त काढण्यात आली वृक्षदिंडी. विद्यार्थ्यांनी वासुदेवाची वेशभूषा करत वृक्षदिंडीमध्ये सहभाग नोंदवला. अमरावतीमध्ये बांगलादेशी रोहिंगे राहत असल्याचा पोलिसांना संशय. पोलिसांकडून विशिष्ट भागामध्ये शोध मोहीम. 100 नागरिकांची कसून चौकशी. 35 जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची सूत्रांची माहिती. चोरीला गेलेला तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादीनं परत केला. या सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी गाड्या, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या पाहणी शिवारामध्ये अवैधरित्या भरवलेल्या कोंबडा बाजारावर धाड. 7 जण गजाआड. 97,000 मुद्देमाल जप्त.